सर्वप्रथम मी पनवेल उरण आणि खालापूर या तिन्ही मतदारसंघ तालुक्यामध्ये ज्यांनी भारतीय जनता पार्टीतर्फे पंचायत समिती गणासाठी आणि जिल्हा परिषद गणासाठी फॉर्म भरलेले आहेत त्या सर्व उमेदवारांना मनापासून शुभेच्छा देतो। आणि खरोखर ज्या पद्धतीनं आता तरुणाई रस्त्यावर उतरली आहे आणि भारतीय जनता पार्टीने सर्व तरुण उमेदवार दिलेले आहेत याचं देखील आपल्याला अभिमान असला पाहिजे। आणि खरोखर ज्या पद्धतीनं आता तुम्ही सांगाल, खास करून पूर्वीची बुळसुंदे जिल्हा परिषद जी आत्ता वावेघर जिल्हा परिषद म्हणून झाली त्याचे दोनही उमेदवार जे एक्झिस्टिंग राजू पाटीलजी जे जिल्हा परिषद सदस्य होते आणि जगदीश पवारजी हे पंचायत समितीचे तिथले सदस्य होते, हे दोघेही आज भारतीय जनता पार्टीत आमच्यासोबत आहेत। त्याच्यामुळे मला वाटतं तिथे आता काही कोणी उरलं नाही आणि येत्या 7 तारखेला तुम्हाला दिसेल ज्या पद्धतीने खूप कमी वेळेमध्ये आमची एकीने आम्ही सर्वजण कामाला लागली आहेत। मग आता अविनाशजींची मिसेस इथे राजू पाटीलजी आहेत आणि आमचे दुसरे अनंता भाऊ आहेत। तर या तीनही उमेदवार जे आत्ता आहेत, बाकी ठिकाणी पण सगळे आहेत, परंतु हे तीनही उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील याच्यात माझ्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही। आपल्यासोबत अनेक पक्षाच्या व्यक्तींनी अनेक पक्षातील लोकांनी पक्षप्रवेश केला होता, त्यांना संधी मिळालेली नाही। त्या सगळ्या संधीला पाहता ह्या सगळ्या गोष्टींना कुठेही वाच्यता फुटत नाही, यासाठी आपण काय निर्णय घ्याल, कसं आव्हान कराल? नाही, याच्यात हे मला थोडं चुकीचं वाटते, कारण आता तुम्ही बघाल वडगर जिल्हा परिषद आमच्यासोबत आलेले प्रकाशजी जितेकर यांना जिल्हा परिषदेची सीट आहे। तुम्ही गव्हाण पंचायत समिती बघाल तर जिज्ञासा कोळी ज्या सरपंच होत्या त्यांना सीट आहे। त्याच्यामुळे असं नाही, जिथे तिथे बघून दिलेलं आहे। आणि एक आहे की याच्यात एक पाऊल मागे येऊन चाललं तर यश चांगलं प्राप्त होतं, याचं एक ज्योतक उदाहरण आहे। तुम्ही महापालिकेत बघितलं तर माझ्या सगळ्या सदस्यांना न्याय मिळाला, पण याचा अर्थ असा नाही आहे तेव्हा मोकर मॅडमना न्याय नव्हता मिळाला, परंतु कुठेतरी पक्षाच्या सीट आहेत, पक्षाची कुठेतरी आपली बांधिलकी आहे, ह्या हेतूने हे निर्णय होत असतात। त्याच्यामुळे मला वाटतं कोणी काही इथे नाराज नाही आहे, काही नाही आहे, जे सिटिंग आहेत ते सगळे सोबत आहेत। त्याच्यामुळे मला वाटतं असं काही तिथे विषय नाही। वर्षानुवर्षे पनवेल पंचायत समितीवर शेतकरी कामगार पक्षाची सत्ता होती, आपली साथ होती, मात्र आपण आल्यानंतर कुठेतरी आता पनवेल पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा रोवला जाईल का? नक्कीच तुम्हाला सांगतो आणि पूर्ण शाश्वतेने सांगतो की 100% यावेळी भारतीय जनता पार्टीचा झेंडा तुम्हाला पंचायत समितीवर दिसेल।